झालंय का मागे? आता फोटो बिटो कुणी काही काढणार ते सर्वजण खाली तू पण खाली बस करा. तू ये इकडे. कसं आहे आता 4 वर्ष ऐकलं ना, मग 4 मिनिटं ऐकायचं फक्त, मोजून 4 मिनिटं. तोपर्यंत कुणीच बोलणार नाही, टाळ्या पण वाजवल्या नाही तरी चालेल. सर्वांनी खाली बसून घ्यायचं, 3rd इयर फायनल इयर मध्ये. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख डॉक्टर पी.जी. दामले सर, मेसाचे समन्वयक प्राध्यापक एन.के. पाटील सर, एम.व्ही. रावलानी सर, प्राध्यापक कृष्णा श्रीवास्तव सर, फायनल इयर पासआउट होणारे आमचे मेकॅनिकलचे विद्यार्थी आणि त्यांना अतिशय मनापासून फेअरवेल देणारे आमचे 3rd इयरचे विद्यार्थी. सर्वप्रथम मला आज दामले सर आणि एन.के. पाटील सरांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं की मला 2004चा प्रसंग आठवतो. 2004 साली प्रोडक्शन ब्रँडची जी इंटेक होती ती सुद्धा 30 होती आणि त्यावेळेला विद्यार्थी सुद्धा कमी असायचे, 30 इंटेक असल्यामुळे. तर त्यावेळी सुद्धा फेअरवेल द्यायचा की नाही द्यायचा किंवा विद्यार्थी किती येतील असा प्रसंग होता. मग त्यावेळेला उग्राण सरांनी सांगितलं की नाही बच्चा एक भी आहे तर चलेगा लेकिन हम फेअरवेल तर जरूर देंगे. आणि तीच परंपरा दामले सर आणि एन.के. पाटील सरांनी कायम ठेवली, त्याबद्दल मी दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. त्याचबरोबर 3rd इयरच्या विद्यार्थ्यांकडून मला आनंद आहे, कौतुक आहे की त्यांनी फेअरवेल कमी वेळात खूप चांगल्या पद्धतीने इतकी छान सजावट मी फार कमी वेळा बघितली आपल्या विभागात. तर त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद. बऱ्याचदा काय होतं की आपलं जे परसेप्शन असतं ते बऱ्याचदा चुकीचं असतं. त्याचं उत्तम उदाहरण मी मला स्वतःचं देतो की ज्या वेळेला या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मी 2nd इयरला ऑनलाईन शिकवलं, त्यावेळी सुरुवातीला 6 विद्यार्थी होते ऑनलाईनला. ओम माधवकर वगैरे त्यांची टीम असायची, प्रत्येक लेक्चर ते ऑनलाईन अटेंड करायचे. आणि त्यानंतर आफ्टर डिप्लोमा काही विद्यार्थी जॉईन झाले त्यांना. तर थर्मोडायनामिक्स विषय मी त्यावेळी शिकवायचो. तर त्यावेळेला त्यांचा जो ॲटिट्यूड म्हणा किंवा त्यांचा जे रिस्पॉन्स असायचा, त्यावेळेला मला असं वाटायचं की यार आपलं मेकॅनिकलचं पुढे काय होईल. त्यानंतर कोरोनानंतर कॉलेज सुरू झालं. 3rd इयरला असताना ज्याही वेळा मी बिल्डिंगच्या बाहेर पडायचो त्यावेळेला काही म्हणजे आता फायनल इयरचे विद्यार्थी पण त्यावेळेला ते 3rd इयरला होते. तर ते बाहेर उभे असायचे, त्यामध्ये शीतल असायची, त्यांची टीम असायची. एकही दिवस मला असा गेला नाही की त्यांना रागवल्याशिवाय मी पुढे गेलो. कारण तो स्वभाव असतो की एखाद्याला चुकीचं घडतंय तर मी असं तर सहज इग्नोर करून जाऊ नाही शकत. परंतु तेच विद्यार्थी फायनल इयरमध्ये येता येता इतके रिस्पॉन्सिबल बनले आणि इतके चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटचं नाव, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला. कॉलेजमध्ये असेल, कॉलेजच्या काही ॲक्टिव्हिटी असतील, अगदी ते कॅन्टीनमध्ये सुद्धा आम्हाला भेटले तर फायनल इयरचे विद्यार्थी आणि मागच्या वर्षाचे विद्यार्थी यामधला जमीन आसमानचा फरक मी स्वतः अनुभवला. त्यामुळे मी सांगतो की बऱ्याच वेळा परसेप्शन आपलं चुकत असतं की आपण म्हणतो की हा विद्यार्थी असा आहे, हा विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी चांगला आहे. त्या वेळेला फक्त त्याला ते काहींना समजतं, काहींना नाही समजत. मला असं वाटतं की आता मेकॅनिकलचे जे फायनल इयरचे विद्यार्थी त्यांना ते सगळं समजलेलं आहे, उमगलेलं आहे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या महाविद्यालयाचं नाव असेल किंवा विभागाचं नाव असेल, त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण घराचं सुद्धा नाव पुढे नेतील आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करतील, मला अशी अपेक्षा आहे. दुसरा माझा अनुभव सांगतो या फायनल इयरच्या बॅच विषयी की ज्या वेळेला काही असे कार्यक्रम व्हायचे, आता मागच्या वेळेस सुद्धा फेअरवेल होतं, तर त्यावेळेस सुद्धा शॉर्ट नोटीसमध्ये फेअरवेल ऑर्गनाईज झालं होतं. त्यावेळेला तेजस पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम होती. त्यांनी फेअरवेल आणि इतर कार्यक्रम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केले होते. आणि अगदी मला आठवतं की शेवटच्या क्षणी ज्या वेळेला सेमिनार हॉलमधून आम्ही बाहेर निघत होतो तर अचानक तेजस पाटील आणि हे 1-2 विद्यार्थी रडायला लागले. मला काय वाटलं मी माझ्या सवयीनुसार काही बोललोय का यांना. मी म्हटलं काही रागवलं का कोणी किंवा मी बोललो का. तर मला इतरांनी सांगितलं की नाही सर, हे फायनल इयरचे विद्यार्थी म्हणजे जे मागच्या वर्षी पास आउट झाले ते आता बाहेर जात आहेत कॉलेजच्या, त्याचं त्यांना वाईट वाटतंय. इतके हळवे सुद्धा विद्यार्थी आपले मेकॅनिकलचे. मेकॅनिकल आपण म्हणतो ना फार स्ट्रॉंग राहायचे, पण तेवढे हळवे सुद्धा आहे. तर
अजून एक अनुभव मी सांगतो की मी ज्यावेळेला ISC एक्झामचं सुपरवायझर असायचो किंवा ते काम बघायचो, त्यावेळेला ही 5 जणांची टीम होती. त्यांचं एक रेकॉर्ड होतं की प्रत्येक परीक्षेला ते 5 किंवा 10 मिनिटचा होईना ते उशिरा द्यायचे. लेक्चर असेल, लेक्चरला सुद्धा 5-10 मिनिट उशिरा द्यायचे. मी त्यांना खूपदा ऑब्झर्व केलं. मग त्यांना आपण म्हणतो ना, विद्यार्थी प्रत्येक वेळेला रागवून नाही होत, त्यांच्याशी बोलावं लागतं. तर त्यांना मी माझ्या नाट्य कॅबिनमध्ये बोलवलं, त्यांचं विचारलं की तुम्ही उशिरा काय येतात. त्यांनी सांगितलं की आम्ही जॉब करतो वगैरे, काही कंपनीत होते ते. तर त्यांना मी तेच समजवलं की त्याने त्याच्या मनोगतात सांगितलं की इंजिनियर बनण्यासाठी तो इथे आला होता. तर त्याने मी त्यांना तेच बोललो होतं की आता फक्त 2च वर्ष राहिले, तुम्ही जर थोडंसं वेळेवर काम करण्याची सवय लागली तर याचा फायदा तुम्हाला आयुष्यात फार मोठा होईल. त्यानंतर दामले सरांनी सुद्धा मला त्यावेळेला खूप सपोर्ट केला की आमचं दोघांचं इंटरॅक्शन झालं. म्हटलं तर हे विद्यार्थी मुद्दाम उशिरा येतात, तर त्यांना उशीर होतो, काय असेल मला माहित नाही. विशेष म्हणजे त्यांच्याकडे 2 व्हीलर होत्या स्वतःच्या, असं नाही की ऑटो मिळाली नाही किंवा बस उशिरा आली, असं काही कारण नव्हतं. परंतु ती सवय लागते ना, तर ती हळूहळू सवय बदलली आणि मला त्या पुढच्या परीक्षेला अगदी 3चा पेपर असला तर 3 वाजेच्या आत ते माझ्या वर्गात असायचे. मला त्याचा फार आनंद झाला. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की ते परसेप्शन त्यावेळेला माझं चुकलेलं होतं की त्या मुलांना आपण संधी द्यायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी काय करतो, हा असा तो तसा नाही, हा पास नाही होऊ शकत, त्याला रागवायचं नाही, बऱ्याचदा होत असतं आमच्याकडे. परंतु प्रत्येक मी एकदा सेंट्रल एसएस स्कूलमध्ये गेलो होतो, तिथे ॲन्युअल फंक्शन होतं. तर त्यांचे जे धर्मगुरू होते ना, त्यांचं स्पीच होतं. मला त्यातलं एक वाक्य फार आवडलं. जसं ते आमचे मागचे विद्यार्थी छान स्मिता हस्ते करतायत, तसं काही विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सांगितलं की एव्हरी पर्सन इज अ गिफ्ट ऑफ गॉड. एव्हरी पर्सन इज अ गिफ्ट ऑफ गॉड. त्यामुळे मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा आपल्या महाविद्यालयातील कुठला विद्यार्थी, दॅट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. ती कन्सेप्ट आपण ठेवली पाहिजे. आणि सरते शेवटी मी सांगू इच्छितो की हे जे दिवस आहेत तुमचे, हे जे बॅच असते ना, आपण म्हणतो ना ही 2004ची बॅच आहे, ही 2014ची बॅच आहे, ही 2024ची बॅच आहे, त्या बॅच या शब्दाला फार महत्त्व आहे. त्याचं कारण असं की बहुसंख्य विद्यार्थ्यांना जी नोकरी मिळत असते ते कुठल्याही नातेवाईकांच्या शिफारशीवरून मुळीच मिळत नाही. परंतु एखादा आपला मित्र जर त्या कंपनीत काम करत असेल तर त्याच्या रेफरन्सने मात्र तुम्हाला नक्की नोकरी मिळणार. त्यामुळे या बॅचला कधी विसरू नका. आज मी औरंगाबादला मागे 2 वर्षापूर्वी गेलो होतो, तर आमचे एक मामा आहेत, आत्याच्या घरचे, ते फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर लेवलला पोहोचले. तर ते कंपनी शिफ्ट करणार होते. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कंपनी शिफ्ट करता म्हणजे कसं करता. तर त्यांनी मला एक मनोरंजक अशी कहाणी सांगितली की आम्ही 22 वर्षापूर्वी अशा कॉलेजमध्ये फार्मसी शिकायला सोबत होतो आणि तेव्हापासून हा एक आमचा मित्र या कंपनीत लागला, त्याने पुढच्याला दुसऱ्याला लावलं, तिसऱ्याला लावलं, अशी आमची चेन तयार झाली 10-12 मित्रांची. आणि आता दर 2-3 वर्षांनी आम्ही कंपनी शिफ्ट करतो. परंतु कसं की याने शिफ्ट केली की आम्ही 10-12 लोक तिथे जातात. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं की ती बॅचची बॅच ती कंपनी शिफ्ट करते. का शक्य झालं की हे तुमच्या केवळ मित्रांमुळे. कदाचित तुम्ही फ्युचरमध्ये एखादा उद्योगधंदा करा, तुम्ही व्यवस्थित बघा की जे उद्योगधंद्याचे जे पार्टनर असतात ना, ते मित्र असतात, नातेवाईक नसतात. त्याचं कारण असं आहे की या 2-4 वर्षात तुमचे जे स्वभाव असतो, तुमच्या ज्या सवयी असतील किंवा तुमचं जे पुढचे फ्युचर प्लॅन्स असतील, त्या मित्रांना एकमेकांना चांगले कळतात आणि त्यावेळेला सारख्या सवयीचे लोक, सारख्या स्वभावाचे लोक एकत्र येतात आणि उद्योगधंद्यात सुद्धा यशस्वी होतात. त्यामुळे आज त्या बॅचचा प्रश्न आहे. म्हणून ही बॅच तुम्ही कधी सोडू नका. आणि आता मी सांगतो सर्वात शेवटी की आता खूप जोरात टाळ्या वाजवणार आहे तुम्ही आणि तो रील मी इंस्टाग्रामवर शेअर करणार आहे की प्रत्येकाने लक्षात ठेवायचं कि रफ्तार जिंदगी की कुछ यूं बनाए रख गालिब, रफ्तार जिंदगी की कुछ यूं बनाए रख गालिब, दुश्मन भले ही आगे निकल जाए मेरा दोस्त कोई पीछे ना चले.